नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जाती यामधील विशेषण या घटकाविषयीची माहिती पाहणार आहोत. सर्वात अगोदर आपण विशेषण म्हणजे काय, विशेषणाचे कोणकोणते प्रकार आहेत, त्यानंतर गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण, त्याचबरोबर संख्या विशेषणाचे वेगवेगळे प्रकार आणि सगळ्यात शेवटी या घटकावरती परीक्षेमध्ये विचारले जाणारे सराव प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. तेव्हा वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात अगोदर आपण विशेषण म्हणजे काय ते समजून घेऊया. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. विशेषण हे नामाबद्दल अधिक माहिती सांगते व नामाची व्याप्ती मर्यादित करते व ते साधारणपणे नामाच्या पूर्वी येत असते. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द वाक्यात आलेली असतील तर ती त्या नामाची विशेषण असतात असंही म्हटलं जातं. उदाहरणार्थ, चांगला मुलगा, हिरवे रान. वरील वाक्यात मुलाबद्दल चांगला, रानाबद्दल हिरवे ही विशेष माहिती दिलेली आहे, म्हणून चांगला, हिरवे ही विशेषणे आहेत. अशा पद्धतीने विशेषण म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. आता आपण विशेषय्य म्हणजे काय ते समजून घेऊया. ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेषय्य असे म्हणतात. चांगला मुलगा, हिरवे रान. वरील वाक्यात मुलगा, रान ही विशेषय्य आहेत. आपण या ठिकाणी काही तक्ता अभ्यासूया. विशेषण आणि विशेष्य कशा पद्धतीचे असतात. चांगली शाळा, या ठिकाणी चांगली हे विशेषण आहे तर शाळा हे विशेष्य आहे. 5 पिशव्या, 5 हे विशेषण आहे तर पिशव्या हे विशेष्य आहे. काळा पक्षी, खूप खेळाडू, त्याची गाडी, चांगला मित्र. या पद्धतीने विशेषण आणि विशेष्य हे वाक्यामध्ये आलेली असतात. आता आपण विशेषणाचे वेगवेगळे प्रकार समजून घेऊया. विशेषणाचे पुढील प्रमाणे मुख्य प्रकार पडतात. 1 गुणविशेषण, 2 संख्या विशेषण आणि 3 सार्वनामिक विशेषण. आता आपण गुणविशेषण म्हणजे काय ते समजून घेऊया. नामाचा गुण किंवा विशेषण दाखविणाऱ्या विशेषणाला गुणविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, आंबट बोरे, शूर सरदार ही सर्व गुणविशेषण आहेत. आंबट, शूर ही गुणविशेषणे आहेत. आता संख्या विशेषण, ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दर्शविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात. नामाची संख्या दाखविणाऱ्या विशेषणाला संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, चौथा बंगला, चौपट मुले इत्यादी. आता आपण संख्या विशेषण आणि त्याचे प्रकार पाहूया. संख्या विशेषणाचे 5 उपप्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे आहेत. गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्ती संख्या विशेषण, पृथकत्व वाचक संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण असे संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात. आता या 5 प्रकाराविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. 10 पुस्तक, 4 मुले, अर्धा तास या विशेषणाचा उपयोग केवळ गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्यास गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतात. ज्या संख्यावाचक विशेषणाचा उपयोग केवळ गणती किंवा गणना म्हणजे मोजणे यासाठी केला जातो त्या विशेषणांना गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतात. दुसरा आहे क्रमवाचक संख्या विशेषण. पहिला वर्ग, दुसरा खेळाडू, तिसरा व्यक्ती, 10वा वर्ग ही विशेषणे वस्तूचा क्रम दाखवितात. अशा विशेषणांना क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. तिसरा आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषणे. चौपट माणसे, दसपट पैसे, दुहेरी रंग, द्विगुणित आनंद ही विशेषणे किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवितात. त्यांना आवृत्तीवाचक संख्या विशेषणे असे म्हणतात. पुढचा प्रकार आहे पृथकत्व वाचक संख्या विशेषण. 1-1, 10-10, 7-7 ही विशेषणे वेगवेगळा असा बोध करून देतात. अशा विशेषणांना पृथकत्व वाचक संख्या विशेषणे असे म्हणतात. पुढचा प्रकार आहे अनिश्चित संख्या विशेषण. सर्व मुले, काही शाळा, थोडी मुले, इतर लोक ही संख्या विशेषणे निश्चित अशी संख्या दाखवत नाहीत, म्हणून त्यांना अनिश्चित संख्या विशेषणे असे म्हणतात. अशा पद्धतीने संख्या विशेषणाचे हे 5 प्रकार पडतात. सर्वनामापासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषणे किंवा सर्वनाम साधित विशेषणे असे म्हणतात. उदाहरणार्थ, हा मनुष्य, तो पक्षी, तिच्या साड्या. नामे, सर्वनामे, धातू साधिते व अव्यय साधिते यांचा विशेषणासारखा वापर सार्वनामिक विशेषणामध्ये केला जातो. नाम साधित विशेषणे
माझ्या भावाचे कापड दुकान आहे. माझा मित्र पुस्तक विक्रेता आहे. धातू साधित विशेषणे हसरी मुलगी, पेटती ज्योत. अव्यय साधित विशेषणे वरचा मजला, पुढची गल्ली. अशा पद्धतीने नामसाधित विशेषणे, धातू साधित विशेषणे आणि अव्यय साधित विशेषणे होतात. अशा पद्धतीने विशेषणाचे 3 प्रकार पाहिले. आता या विशेषण या घटकावरती परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते काही सराव प्रश्न आपण सोडवूया. पाहूया पहिला प्रश्न. नीलू नावाचा काळा कुत्रा होता. विशेषण ओळखा. यासाठी पर्याय आहेत नीलू, नाव, काळा आणि कुत्रा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे काळा. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा. माझे पेन हरवले आहे. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पर्याय आहेत 1 संख्या विशेषण, 2 धातू साधित विशेषण, 3 सार्वनामिक विशेषण की 4 गुण विशेषण. आणि याचं उत्तर आहे सार्वनामिक विशेषण. तिसरा प्रश्न पाहूया. कडू कारले आरोग्यास चांगले असते. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. यासाठी पर्याय आहेत 1 धातू साधित विशेषण, 2 संख्यावाचक विशेषण, 3 सार्वनामिक विशेषण की 4 गुण विशेषण. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गुण विशेषण. प्रश्न चौथा. खालीलपैकी धातू साधित विशेषण कोणते? यासाठी पर्याय आहेत 1 काळा फळा, 2 पेटती काडी, 3 10 वह्या की 4 सुंदर गुलाब. आणि याचं उत्तर आहे पेटती काडी हे धातू साधित विशेषण आहे. पेट याचं मूळ धातू आहे आणि त्याचं रूप पेटती असं केलेलं आहे, म्हणून हे धातू साधित विशेषण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 5वा. खालीलपैकी कोणत्या वाक्यात अधिविशेषण आले आहे? या ठिकाणी पहिलं वाक्य आहे फुले सुंदर आहेत, 2 श्रेयसचे अक्षर छान आहे, 3 कडू कोणाला आवडणार नाही, 4 ग्रंथ मोठा होता. या ठिकाणी 4 वाक्य दिलेले आहेत आणि 4 वाक्यामध्ये कोणत्या वाक्यामध्ये अधिविशेषण आले आहे ते ओळखायचं आहे आणि त्याचं उत्तर आहे कडू कोणालाच आवडणार नाही. प्रश्न 6वा. खालीलपैकी कोणते संख्या विशेषण नाही? 1 थोडी मुले, 2 पाचपट रुपये, 3 कोणता गाव, 4 6वे पुस्तक. आणि याचं अचूक उत्तर आहे कोणता गाव हे संख्या विशेषण नाही. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 7वा. अमोलने बोलक्या बाहुल्यांचा खेळ सुंदर केला. वरील वाक्यात कोणत्या प्रकारची विशेषणे आली आहेत? गुणविशेषण, संख्या विशेषण, धातू साधित विशेषण की सार्वनामिक विशेषण. या वाक्यामध्ये कोणती विशेषण आलेली आहेत ते आपल्याला सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे गुणविशेषण व धातू साधित विशेषण. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 8वा. खालीलपैकी कोणत्या पर्यायात सार्वनामिक विशेषण नाही? 1 ती फुले, 1 ओळ, माझे घर की हे पुस्तक. आणि याचं उत्तर आहे 1 ओळ हे सार्वनामिक विशेषण नाही. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 9वा. खालीलपैकी कोणते विशेषण धातू साधित नाही? यासाठी पर्याय आहेत 1 शहाणी मुले, 2 बोलका पोपट, 3 सडलेली फळे की 4 पेटती मशाल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बोलका पोपट हे धातू साधित विशेषण नाही. पुढचा प्रश्न 10वा. धूर्त कोल्हा दुप्पट वेगाने पळाला. या वाक्यात कोणती विशेषणे आली आहेत? यासाठी पर्याय आहेत 1 संख्या विशेषण, 2 सार्वनामिक विशेषण, 3 गुण विशेषण की 4 धातू साधित विशेषण. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे संख्या विशेषण. दुप्पट वेगाने यामध्ये दुप्पट हे संख्या विशेषण आहे तर धूर्त हे गुणविशेषण आहे. म्हणजे या वाक्यामध्ये 2 विशेषण आली आहेत. आता हा प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी खालीलपैकी संख्या विशेषण कोणते? 1 काळी गाय, 2 सुंदर पक्षी, 3 दुप्पट रस्ता की 4 रडवे मूल. या प्रश्नाचं उत्तर मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवायचं आहे. आशा करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये.